नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले जर नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आता तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होतील। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचा आहे। तर इथं तुम्हाला प्रधानमंत्री किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना टाकलं तरी चालेल किंवा पीक विमा टाकायचा आहे। सर्चवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना। पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे दिसेल। तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तुम्हाला इथं जे काही ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तिथं तुम्हाला तुमचा पॉलिसी ID टाकायची आहे। कॅप्चा टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तिथून तुम्हाला दाखवेल की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही। त्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पाहण्यासाठी इथं यावरती क्लिक करा। तर इथं तुम्हाला जे काही तुम्हाला खरीपचा चेक करायचं असेल रब्बीचा ते तुम्हाला ते सिलेक्ट करा। तर आपल्याला रब्बीचं सिलेक्ट करायचं आहे। आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करा। स्टेटची सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती रुपये जमा झाले ते तुम्हाला ते दिसेल। त्यानंतर इथं आल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे फॉर एक्झाम्पल आपला वाशिम आहे, वाशिमवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल तुमच्या जे काही एरियामध्ये कारंजामध्ये किती जणांच्या खात्यामध्ये इथे जमा झालेलं आहे। तर इथं वाशिमच्या किती जणांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते तुम्हाला इथून पाहता येणार आहे। तर ज्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाही तर पहिला टप्पा इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, परंतु दुसरा जो काही टप्पा आहे ते आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 72 तासाच्या तिथं जमा होईल। टप्प्यावाईज पीक विमा वाटप इथं सुरू आहे। तर आता कोणत्या खात्यामध्ये जमा झाले ते पाहण्यासाठी फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा, लॉग इन फॉर फार्मर। तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर पहिल्या 3 टप्प्यांमध्ये पीक विमा वाटप इथं आता होणार आहे। पहिल्या टप्प्यांमध्ये जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून पीक विम्याचे पैसे इथं जमा झाले होते, तर आता पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातूनच पाठवण्यात येईल। तर इथं आपला जो काही कॅप्चा आहे इथं कॅप्चाचे आपण इथं टाकून घेऊया। कॅप्चा टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जे की शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता आपण इथं मोबाईल नंबर टाकून घेऊ। OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP आपल्याला आलेला आहे, OTPसुद्धा आपण इथं टाकलेला आहे। त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुम्हाला किती रुपये मिळाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला। तुम्ही जर खरीप पीक विमा भरला का रब्बीचा भरला का ती तुम्हाला इथं दाखवेल। 2024 सिलेक्ट करा। तर यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे तर 11,528 रुपये जमा झालेले आहे, परंतु इथं जर आपण रब्बी सिलेक्ट केलं तर इथं रब्बीचं काहीच दाखवत नाही, म्हणजे यांनी पीक विमा भरलेला नाही। इथं जर टोटल क्लेम 00 दाखवत जर असेल, फॉर एक्झाम्पल आपण 2023 सिलेक्ट करू। इथं खरीप आणि रब्बी जसं मी सिलेक्ट करेल तर याचे दोन्हीचे पैसे इथं जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे इथं जर आपण 2024 सिलेक्ट केलं तर इथं टोटल क्लेम पेड। त्यानंतर इथं तुम्ही तुमचा फॉर्म इथं अप्रूव्ह झाला का ते चेक करून घ्यायचं सर्वप्रथम तुम्हाला इथून। तर आता ज्या शेतकऱ्यांच्या पैसे इथं जमा झालेले नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रारसुद्धा नोंदवता येणार आहे। या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर इथं अशा प्रकारचं दिसेल। तर ज्यांना कोणाला व्हॉट्सअपवरती चॅट करून हेल्प मिळवायची असेल तर त्यांना व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। तर इथं जे काही हेल्पलाईन नंबर तर इथं 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमची जी काही पीक विम्याची तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा इथं तुम्हाला इथं मिळवता येणार आहे। तर जे काही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा पाहिजे असेल तर अशा शेतकऱ्यांनी जवळच्या जे काही सेंटरला भेट देऊनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता। तर यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या जवळचे जे काही आहे त्यामध्ये खरीपचा भरला होता की रब्बीचा सिलेक्ट करा। त्यानंतर 2023-24चा आहे की 24-25चा आहे ते सिलेक्ट करा। आपली योजना सिलेक्ट करा, प्रधानमंत्री फसल विमा योजना। आपलं इथं स्टेट सिलेक्ट करा। तुमचा जिल्हा यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ। तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट करा। तुमचा तालुका सिलेक्ट करा। सर्चवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या एरियानुसार तुम्हाला इथं जे काही पीक विम्याचे सेंटर कुठे आहे ते बघायला मिळेल। त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक, आधार कार्ड, 7/12
पीक विमा भरायलाची पावती तुम्हाला तिथं नेऊन द्यायची आहे. तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा केल्या जाईल. तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व पीक विमा मिळाला जर नाही तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यांमध्ये पीक विमा इथं जमा होऊन जाईल. 3 टप्प्यांमध्ये हा जो पीक विमा आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे. थँक्यू.